हॅलो नमस्कार, कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथे बघा माझं छान घर वगैरे पुसून घेतलेलं होतं. सगळ्यात आधी मी घरच पुसून घेतलेलं होतं छान. इथे माझ्या बहिणीच्या मुलीने छान देवपूजा करून घेतली होती आज. ते झाडाचे पण छान फुलं आलेले होते, ते पण काढले आणि तिला दिले होते. इथे रांगोळी वगैरे पण काढून झालेली होती माझी. आणि इथे मोक्षच्या पप्पांनी छान घागर आणून दिलेली होती. अक्षय तृतीयेला घागर पुजले जाते. त्यानंतर बाकीचा जो सामान लागणार होता तो पण आणून दिला. त्यानंतर इथे बघा मी घर वगैरे झाडून घेतलेलं होतं. तर इथे मी घर वगैरे झाडून छान लादी पुसून घेणार होती. आणि आज छान मी गोमूत्र आणि हळद टाकून मी घर पुसून घेणार, छान घरं वगैरे झाडून घेणार होती. ते बघा बकेटमध्ये पाणी गरम ठेवलेलं आहे. मोक्षच्या बाबांची आंघोळ राहिलेली होती, मग त्यांच्यासाठी गरम पाणी ठेवलेलं होतं. इथे मी बकेटमध्ये, आम्ही हिटरवरच पाणी गरम करत असतो. आमचे 2-3 हिटर खराब झालेले होते. त्यानंतर हे तिसरं चौथं हिटर आहे. आम्ही याच्यानेच पाणी गरम करतो, गॅस आपल्याला परवडत नाही. त्यानंतर इथे बघा मी छान झाडाचे फुलं तोडून आणलेले होते. हिने देवपूजा केली होती. त्यानंतर ते पाणी असं ते तिने सांडून टाकलं होतं. मग तिथे परत तिने पुसून वगैरे घेतलं होतं. छान तिला फुलं आणून दिले. तिने देवाऱ्याला छान लावून दिले होते आणि देवघर वगैरे एकदम मस्त छान करून घेतलं तिने. त्यानंतर इथे मी भात टाकून घेणार होती. पाणी पण गरम झालं होतं. आता दादांना, आम्ही मोक्षच्या बाबांना म्हणजे आंघोळीला पाणी देऊन देणार होती. इथे मी छान भात वगैरे टाकून घेत होते. आधी तांदूळ वगैरे छान धुवून घेते तेच, आणि मी झाडांना पण टाकून दिला आधी. त्यानंतर इथे मी छान छोटंसं गंगाळ आहे, त्याच्यामध्ये मी छान हळद कुंकू अक्षता टाकून गुलाबाचे जे फुलं तोडून आणले त्यातले एक फूल आणि ते टाकून छान उंबरठ्याजवळ ठेवते. चांगलं दिसतं, म्हणजे कोणी आलं तर एकदम छान वाटतं. त्यानंतर तिला इथे मी दिव्यात तेल वगैरे टाकून देते. दिवा लावून देणार होती. तिने देवपूजा केली होती, पण दिवा वगैरे मी तिला लावू देत नाही. माचीस आणि लायटर वगैरे सगळं दूरच ठेवते. लहान मुलांना त्याच्यापासून दूरच ठेवायचं असतं. त्यानंतर दिवा वगैरे तिला लावून दिला. त्यानंतर हे तांदूळ मी धुवून ते पाणी झाडांना टाकायला पाठवणार आहे. तिला खूप बोर होतं इथे, म्हणजे करमून पण जातं. आणि मोक्ष झोपलाय तर मग तिला करमत नाही. आता मोक्ष झोपलेला होता, मग त्यामुळे तिला करमत नव्हतं. तर तिचं चाललं होतं, मावशी मला पण काहीतरी काम सांग, अभ्यास वगैरे करायला लावलं तर तिला खूप कंटाळा येतं आहे. त्यामुळे थोडंफार जे छोटं मोठं काम असेल ते तिला सांगते मी. त्यानंतर इथे भात टाकून घेते. इथे आंबे वगैरे आणलेले होते. काल मोक्षच्या पप्पांनी कालच सटाण्यावरून आंबे घेऊन आले होते. माझ्या मम्मी, ते फ्रूटचं दुकान असतं आमचं, माझ्या मम्मी त्यांचं. तर मग माझ्या मम्मी त्यांनी फ्रूट वगैरे पाठवले होते, आंबे छान. खरबूज वगैरे पण पाठवलं होतं. खरबूज पण आता अक्षय तृतीयेला घागरीवर ठेवण्यासाठी ते खरबूज पण घेऊन आलेले होते. तर इथे आधी आंब्याचा रस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देणार होती. आणि पुरणपोळ्या वगैरे आम्ही बाहेरून रेडीमेड मागवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे मला जास्त काही थकायचं काम नव्हतं आज. तर इथे मी छान आंबे वगैरे धुवून घेते. आधी रस बनवून फ्रीजमध्ये ठेवून देईल, थंड झालं की मग बरं वाटतं. मग आता आई ते पुरणपोळ्या घ्यायला गेलेल्या होत्या, तर मी ते रस बनवून घेणार होती. इथे बघा पोळ्या वगैरे घेऊन आलेल्या होत्या. आई छान घागरीची पूजा करून घेतली त्यांनी. त्यानंतर माझा स्वयंपाक पण झालेला होता. इथे बघा मी आमटी बनवलेली होती, भज्या वगैरे. इथे रस बनवून घेतला. तर इथे पुरणपोळ्या रेडीमेड मागवलेल्या होत्या आम्ही, त्या पण, आणि काही साध्या पोळ्या पण. आईन त्यांना आमच्या इथे साध्याच पोळ्या लागतात. पुरणपोळी कोणी जास्त खात नाही आणि गोड पण कोणाला जास्त आवडत नाही. आम्ही 2-3च जण आहोत घरामध्ये की आम्हाला गोड आवडते. इथे कुरडई पापड वगैरे पण छान तळून घेतलेले होते. आणि इथे नैवेद्य काढून ठेवलेलं होतं मी. एक घागरीवर ठेवू, एक आगारी पेटवतो त्याच्यामध्ये टाकून देऊ. आणि इथे बघा जेवण वगैरे सगळं झालं होतं. त्यानंतर माझे अचानक डोकं वगैरे दुखायला लागलं, तर थोडा वेळ आराम केला. मोक्षुनी, मी, अमृताने, आम्ही सगळ्यांनी आराम करून घेतला. त्यानंतर उठली. मग मी बाकीचे कामं जे राहिले होते ते आवरून घ्यायचे होते मला. तर असा होता आमचा आजचा दिवस. मोक्ष बघा इथे तिला झोपू पण देत नव्हता. तो उठून गेला तर तिला पण उठवत होता. आता त्याची मस्ती चालू झालेली तिथे बघू शकता. आता मी माझे केस वगैरे बांधून घेतले छान. आता मोक्ष बघा तिला त्रास देतोय, तिला उठवतोय. तो थोडा वेळ शांत बसतो, लगेच तिला उठवतो. तिला पण झोपू देत नाही तो. त्यानंतर मग ती पण उठली होती. त्यानंतर आम्ही छान फ्रीजमध्ये रस ठेवलेला होता, थंड झालेला होता. अजून तिला आईस्क्रीम खायची. तिला म्हटलं आईस्क्रीम वगैरे नाही भेटणार, ते छान फ्रीजमध्ये मी थंडगार रस ठेवलेला होता, तोच तिला दिला. तर आम्ही तिघांनी रस वगैरे खाल्ला. मोक्षूला दिला. मोक्षूचं रिॲक्शन बघा कसा करतोय तो.
त्याला अजिबात आवडत नाही, काही आंब्याचा रस वगैरे खाल्लाच नाही त्याने, पुरणपोळी वगैरे काहीच नाही आवडलं त्याला. आता तो बघा कसं चेहरा करणार आहे मस्त. तर असा होता आमचा आजचा दिवस कसा. आणि ते बघा मोक्षू छान खेळत होता त्याच्यानंतर मी त्याच्याजवळ व्हिडिओ झूम करून दाखवत होते, तर तो बघा लगेच लाजून गेला, तर शांत होऊन गेला. आणि इकडे बघा तुम्हाला सगळ्यांना म्हणते या रस वगैरे खायला. तर हा बघा नंतर छान त्याचा खेळत होता. हिला पण नंतर झोक्यात बसवून दिलं होतं छान खेळायला. आज अक्षय तृतीया होतं, तिचं म्हणणं होतं मावशी मला पण झोक्यात बसव, आज आखाजी आहे तर मला पण छान खेळव असं, म्हणून मी झोक्यात बसवून दिला. आजचा असा दिवस होता आमचा. तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. श्री स्वामी समर्थ. आता पुन्हा भेटूया आपण नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.